या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पेठवडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय तणावातून शहरात हाणामारीची घटना घडली. 25 जानेवारी रोजी सायंकाळी 8:30च्या सुमारास शहरातील जीनियस इंग्लिश स्कूलमध्ये सुरू असलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनानंतर हा प्रकार घडला. यादव आघाडीचे नगरसेवक अभिजित गायकवाड, निवास धनवडे व दिलीप कुडाळकर कार्यक्रम आटोपून बाहेर पडत असताना सालपे आघाडीचे संतोष तायंगडे व अजिंक्य तायंगडे हे तेथे उपस्थित होते. यावेळी निवास धनवडे यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की व मारहाण केल्याची तक्रार निवास धनवडे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. तर संतोष तायंगडे कुटुंबानेही या प्रकरणी परस्परांविरोधी तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती शहरात पसरताच यादव आघाडीचे शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमा झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत वातावरण तणावपूर्ण झाले. पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी तक्रार नोंदवून योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर करत आहेत. टीव्ही नेक्स्ट साठी वडगावहून सतीश मोरे.